डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं याच शाळेतून शिकून जालना जिल्हा परिषद अंतर्गत सहशिक्षक म्हणून जे काम करतायत आमचे मित्र वैभवजी गायकवाड मंचावर उपस्थित शिवाजी कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बोडखेडे सर, सर्वच आदरणीय बावगे सर, पंचाळ सर, आदरणीय रेड्डी सर, सन्माननीय सरकार सर, सौ पंचाळ मॅडम आणि उपस्थित सर्व माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती साजरी करतो. महापुरुषांच्या जयंत्या का साजऱ्या कराव्या? आपल्याही घरात आपले आई वडील जन्मतात, पण त्यांची आपण जयंती साजरी करत नाही. पण महापुरुषांची जयंती का साजरी करावी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा सगळ्यात चांगला मूलमंत्र या भारतीय लोकांना दिला. खरं तर शिक्षण व्यवस्था त्या काळामध्ये आपल्या कुणाच्याही घरी नव्हती. आपण शिक्षण शिकू शकत नव्हतो. स्वातंत्र्याच्या नंतर बाबासाहेबांनी सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला, सगळ्यांना धर्मनिरपेक्ष वागणूक दिली, सगळ्यांसोबत बंधुभाव जपला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासारख्या पवित्र कार्यामध्ये काम करताना आज जे आपण शिक्षण घेतोय, आज जे सगळ्या बहुजन समाजात त्या पोरला शिक्षणाची दारे जर कोणुगडी केली असती तर त्या महान व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अभ्यास केलेला. तुम्हाला तरी सगळी साधनं उपलब्ध आहेत, तुम्हाला सुंदर शाळा आहे, बोलक्या भीती आहेत, तुम्हाला शिक्षक शिकवणारे अतिशय चांगले शिकवणारे शिक्षक तुम्हाला आहेत. पण त्या काळामध्ये बाबासाहेबांना तसं कुठलंच सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. बाबासाहेब जर शिक्षणाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आले तर जाती व्यवस्थेनं गुरफटलेला समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचा, तुम्ही वर्गाच्या बाहेर बसवून शिका. अशा कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी वर्गाच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब बसले, पण शिक्षण घेण्याची आस डॉक्टर बाबासाहेबांच्या मनात होती. आपल्या आई वडिलांचं स्वप्न रामजी आंबेडकर सातत्यानं म्हणायचे, भीमराव, तुला खूप शिकून मोठं व्हायचं आहे, एक दिवस जग तुझ्या समोर नतमस्तक होईल, असं काम तुला जगाच्या रंगमंचावर करायचे आहे. त्या बापाचे शब्द, त्या रामजी आंबेडकरांचे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यात जपले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांचा शब्द पूर्ण केला, आपल्या आईच्या हक्कासाठी लढले, आपल्या वडिलांच्या प्रेमासाठी त्यांनी शिक्षण कधीच सोडलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणसावर जितकं प्रेम करायचे त्याच्या कित्येक पटीनं ते पुस्तकावर प्रेम करायचे. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक म्हणजे तुमच्या जीवनाचा आधार आहे. पुस्तक म्हणजे तुम्हाला मार्ग दाखवणारा तुमचा वाटाडे आहे, तो मित्र आहे तुमचा. म्हणून सातत्यानं पुस्तकामध्ये राहा, अभ्यास चांगला करा. अभ्यास केल्यानं शाबासकी मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस 10वीची परीक्षा पास झाली त्यावेळेस आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या काळातले इतिहास तज्ञ म्हणून केळुस्कर गुरुजी यांनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांना एक पुस्तक बक्षीस दिलं आणि सांगितलं, भीमराव, हे मी तुला पुस्तक भेट देतोय. ते होतं गौतम बुद्धाचं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये गौतम बुद्धाच्या जीवनाचा आदर्श लिहिलेला होता. ज्या दिवशी बाबासाहेबांनी 10वी झाल्यानंतर गौतम बुद्धांचं ते केळुस्कर गुरुजीने दिलेलं पुस्तक वाचलं, त्या दिवशीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध किती सर्वश्रेष्ठ धर्म आहे, बुद्ध किती सर्वश्रेष्ठ आहे, या गोष्टीचा अभ्यास केला. त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या क्षणापर्यंत गौतम बुद्धांच्या आदर्श तत्व, मूल्य तत्व आपल्या जीवनामध्ये जपलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी तुम्हाला काम करायचंय. आई वडिलांची मान कधी उंच होते माहितीये? इथं जर समोर येऊन तुम्ही चांगला अभ्यास केला, चांगले मार्क घेतलात. बाबासाहेबांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण शिकलं आणि बाबासाहेबांसारखं शिक्षण आपल्याला आता त्याच्या कितीतरी पटीनं चांगलं शिक्षण आता शिकायला मिळते. म्हणून अभ्यास करा. डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आज त्याला आपला मानवंदना देत असताना सगळ्यांनी एकच विचार केला पाहिजे, परीक्षा होईपर्यंत, परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात सुद्धा मी दररोज 1 तास तरी अभ्यास करेन. हेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना मानवंदना राहील. म्हणून तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना आजच्या निमित्तानं बाबासाहेबांचे विचार तुमच्या सगळ्याकडून तुम्ही ऐकले.
सगळ्यांनी तुम्ही खूप सुंदर बोलले. बाबासाहेबांचा जन्म सांगितला, बाबासाहेबांचं कार्य सांगितलं, बाबासाहेबांनी काय केलं सांगितलं. हे सगळं शिकत असताना बाबासाहेबांचा आदर्श तुमच्या जीवनात येऊ एवढीच आजच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आणि शालेय व्यवस्थापन समितीसह आमच्या सर्व शिक्षक वृंदांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. याच्या एका चांगल्या कार्यक्रमात खरं तर मागच्या 15 दिवसापासून सातत्यानं सर मी संतश्रेष्ठ तुकोबारायांचा आदर्श जगाच्या समोर मांडतो. खरं तर जगद्गुरु तुकोबारा वाचत होतो आणि पुन्हा एकदा आजच्या जयंती निमित्तानं मला तुकोबांचे शब्द आठवले की तुकोबांनी शब्दावर प्रेम केले. आम्हा घरी धन शब्दाची त्रसते. तुकोबांकडे श्रीमंती जरी असेल पण शब्दाची श्रीमंती माझ्या तुकोबांकडे होती. आज ते शब्दाचं सामर्थ्य जपणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्या भीमजी आंबेडकरांना पुन्हा एकदा मानवंदना देऊन माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.